नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोड विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या झिरो टू हिरो या सी लँग्वेजच्या सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे रिलेशनल ऑपरेटर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की अरिथमॅटिक ऑपरेटर काय आहे, कसे यूज करायचे, प्रोग्रामसुद्धा पाहिला. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इन डेप्थ रिलेशनल ऑपरेटर पाहणार आहोत विथ प्रोग्राम. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर स्टार्ट करूया आजचा आपला टॉपिक. रिलेशनल ऑपरेटर हा आपला टॉपिक आहे. तर रिलेशनल ऑपरेटर्स आर यूज टू कम्पेअर टू व्हॅल्यूज ऑर व्हेरिएबल्स. तर रिलेशनल ऑपरेटरचा यूज काय होतं की कंपॅरिझन करण्यासाठी होतो. दोन व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल्स कंपॅर करतो. तर डिसिजन घेण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो आपल्याला. ठीक आहे. तर रिलेशनल ऑपरेटरचे टाईप्स आहेत इथे. इक्वल टू म्हणजे इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, फोर्थ नंबरचा आहे लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन, इक्वल टू. तर वन बाय वन आपण समजून घेऊया. फर्स्ट आहे इक्वल टू. इक्वल टू आहे हा इक्वल ऑपरेटर. याचा यूज सपोज इंट ए इज इक्वल टू 10 अँड इंट बी इज इक्वल टू 20 आणि आपल्याला चेक करायचं ए इक्वल टू बी आहे का. डिसिजन घ्यायचा हे दोन्ही सारखे आहेत का. आपलं आउटपुट हे ट्रू अँड फॉल्समध्ये येणार आहे, 1 अँड 0मध्येच येणार आहे याचं. ठीक आहे. तर ए इक्वल टू बी आहे का, नाही, म्हणजे आउटपुटमध्ये काय येणार आहे 0, म्हणजेच काय फॉल्स. ही कंडिशन काय आहे तुमची, फॉल्स आहे असे तुम्ही चेक केली. जर हेच इथे आपण इथे 20 केलं तर इक्वल टू आहे म्हटल्यानंतर इथे काय येणार आहे आउटपुटमध्ये 1 येणार आहे, म्हणजेच काय येणार आहे ट्रू येणार आहे आपलं आउटपुट. तर बरेच विद्यार्थी कन्फ्यूज्ड होतात. इक्वल टू म्हणजे हे डबल इक्वल टू जे साईन आहे, म्हणजे ए इक्वल टू बी आणि ए इक्वल टू बी, तर याचा मिनिंग डिफरंट आहे. ठीक आहे. ह्या दोन्हींचं मिनिंग डिफरंट आहे. इथं चेक केल्या जातं हा ए आणि बी सारखे आहेत का, सेम आहेत का. आणि इथे काय केलंय, बीची व्हॅल्यू एला असाइन केली. बी ही व्हॅल्यू एला असाइन करतोय. फक्त सिंगल इक्वल टू आपण असाइन करण्यासाठी यूज करतो. कशासाठी, असाइन करण्यासाठी यूज करतो. आणि इथे चेक केली जाते व्हॅल्यू. ओके. दोन्हींचं कंपॅरिझन लक्षात राहू द्या. एक्झाममध्ये इंटरव्ह्यू विचारल्या जातं इक्वल टू आणि ह्या इक्वल टूचा डिफरन्स काय आहे तो. ठीक आहे. हे झालं फर्स्ट ऑपरेटर. त्यानंतर फर्स्ट ऑपरेटर तुम्ही दोन व्हॅल्यूंची कंपॅरिझन करण्यासाठी विचारू शकता. सपोज रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेतलं की तुमचा पासवर्ड जो आहे तो चेक करण्यासाठी तुम्ही इक्वल टू स्ट्रिक्टली तुम्ही चेक करावं लागतो की पासवर्ड जर सेम असेल तरच तुमचं लॉग इन होणार आहे. तर त्यानंतर आहे नॉट इक्वल टू. त्यानंतर आहे नॉट इक्वल टू. कंडिशन आहे की ए नॉट इक्वल टू बी. सध्या ते जर 10 आहे तर मग ही कंडिशन काय येणार आहे, ए नॉट इक्वल टू बी, ट्रू आहे. आउटपुटमध्ये काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आउटपुटमध्ये ट्रू म्हणजे 1, बरोबर. ठीक आहे. तर नॉट इक्वल टू झालं. इथे पण तुम्हाला पासवर्डची क्रेडेन्शियलिटी चेक करायची, त्यावेळेस तुम्ही ही कंडिशन किंवा ही कंडिशन दोन्हीपैकी काहीतरी एक यूज करू शकता. थर्ड आहे ग्रेटर दॅन. तर इथे ग्रेटर दॅन ही कंडिशन यूज करायची तुम्हाला. रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं तर तुमचं वोटिंगचं एज आहे 18. हे एज इज ग्रेटर दॅन 18. जर तुमची एज इज इक्वल टू 20 आहे तर ही कंडिशन काय होणार आहे, ट्रू होणार आहे ना. येस, एज इज ग्रेटर दॅन 18. तर तुम्ही वोट करू शकता. यू कॅन वोट. या ठिकाणी तुम्ही ही कंडिशन अशी यूज करू शकता. त्याच बदल्यात तुम्हाला आता एखादी कंडिशन असं चेक करायचं आहे की मग इथे तुम्ही लेस दॅन पण घेऊ शकता. तर मग इथे काय येणार आहे, एज इज लेस दॅन 18 आहे का, तुमचं एज किती होतं 20. एज इज लेस दॅन 20, नो. इथे आउटपुटमध्ये काय येणार आहे, एज नॉट लेस दॅन 18, म्हणजे आउटपुटमध्ये येणार आहे फॉल्स, म्हणजेच तुमचं 0 हे आउटपुटमध्ये येणार आहे. हे झालं फोर्थ ऑपरेटर आहे रिलेशनल लेस दॅन. आणि ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे काय, तुम्ही दोन्ही चेक करता. म्हणजे एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18. शार्प 18 असेल तरी तुम्ही काय करू शकता, वोटिंग
करू शकता किंवा ग्रेटर दॅन 18 असेल तर तुम्ही वोटिंग करू शकता. सेम यूज आहे, तुम्ही कंडिशन चेक करण्यासाठी घेऊ शकता. एज इज लेस दॅन ऑर इक्वल टू 18 अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. लेस दॅन ऑर इक्वल टू ऑपरेटर तुम्ही यूज करू शकता. रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगितलं. आता आपण पाहूया की हे सगळे ऑपरेटर जे आहेत एकाच प्रोग्राममध्ये कसे राईट करायचे आणि आपल्याला आउटपुट कसं येणार आहे ते चेक करूया. लेट स्टार्ट. प्रोग्रामची स्टार्टिंग आहे हॅश include stdio.h. सांगितलेलं मी तुम्हाला आधीच, ही हिडर फाईल आहे. .stdio स्टँडर्ड इनपुट आउटपुट हिडर फाईल आहे. हॅश इन्क्लूडने आपण ही फाईल इन्क्लूड करून घेतो आपल्या प्रोग्राममध्ये. त्यानंतर मेन फंक्शन येतं तुमचं, त्याशिवाय आपला प्रोग्राम रन होत नाही. मेन फंक्शन स्टार्ट करायचं आहे. एंट्री केली आपण प्रोग्राममध्ये. एक्झिक्युशन तुमचं मेन फंक्शनपासून स्टार्ट होतं. इथे मी व्हॅल्यू इनिशियलाइज करून घेते. इंट a इज इक्वल टू 10 अँड इंट b इज इक्वल टू 20. ओके, व्हॅल्यू घेतल्या. त्यानंतर प्रिंटएफ फंक्शन यूज करते. प्रिंटएफ फंक्शन फर्स्ट इक्वल टू कंडिशन आपल्याला चेक करायची आहे. इक्वल टू %n आणि इथे घ्यायचं आहे a इज इक्वल टू b आहे का, ही कंडिशन चेक करायची. नेक्स्ट प्रिंटएफ घ्यायचं आहे, काय आहे, नॉट इक्वल टू %d/n आणि a इज नॉट इक्वल टू b कंडिशन. त्यानंतर आहे नेक्स्ट प्रिंटएफ आहे ग्रेटर दॅन लेस दॅन घेऊया आपण. लेस दॅन %d/n आणि a इज लेस दॅन b, ही कंडिशन चेक करायची. प्रिंटएफ आणि ग्रेटर दॅन %d/n a इज ग्रेटर दॅन b आहे का. ठीक आहे, रिटर्न 0 करूया आणि इथं आपला कर्ली ब्रेस क्लोज होतो. तुम्ही प्रोग्रामच्या बाहेर येता. एक्झिक्युशन स्टार्ट होतं. इंट ए रीड करतो. इंट एमध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर केली, बीमध्ये 20 ही व्हॅल्यू स्टोअर केली. प्रिंटएफ फंक्शनकडे आला. इक्वल टू कंडिशन चेक करायची. मग ए इक्वल टू बी आहे का. आता इथे पहा आउटपुटमध्ये काय येते. ए इक्वल टू बी. फर्स्ट प्रिंटएफ फंक्शनचं काय येणार, ए इक्वल टू बी आहे का, नाही. मग आउटपुटमध्ये काय येणार तुमचं 0. ही कंडिशन फॉल्स झाली. त्यानंतर नॉट इक्वल टू बी, ही कंडिशन कशी आहे, ट्रू आहे. मग काय येणार आहे, 1 येणार आहे. प्रिंटएफ लेस दॅन ए इज लेस दॅन बी. ए हा बी पेक्षा लहान आहे का, येस, कंडिशन ट्रू आहे. आणि ए इज ग्रेटर दॅन बी. ए हा ग्रेटर दॅन बी आहे का, नाही, कंडिशन फॉल्स आहे. अशा पद्धतीने तुमचं आउटपुट येतं आहे प्रोग्रामचं 0 1 1 0. आपण कंडिशन चेक करतोय. कंडिशन चेक करण्यासाठी तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे काहीतरी, तर त्यावेळेस रिलेशनल ऑपरेटर हे यूज केले जातात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असावा. रिलेशनल ऑपरेटर कसे यूज करायचे, त्याचा यूज काय आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.